भारतीय जनता पार्टीचे विधानसभा क्षेत्र प्रमुख निवडणूक प्रमुख कृष्णेश्वर पाटील अनेक विषयांवर त्यांनी या ठिकाणी चर्चा केली आहे। पत्रपरिषदेत अनेक विषयांना हात घातला आहे। त्यात महत्त्वाचा विषय आहे, आमदार महोदयांनी चाळीसगाव तालुक्यात विकास कामं केली आहेत, काही विकास कामे सुरू आहेत। या टक्केने सुरू असलेल्या विकास कामांवर एक फलक लावला जातो, त्यात संकल्पना आमदार मंगेशदादा चव्हाण अशा स्वरूपाचं लिखाण करण्यात आलं आहे। या लिखाणालाच कृष्णेश्वर पाटील यांनी विरोध केल्याने भारतीय जनता पार्टीला घरचा आहेर मिळालेला आहे। हा विरोध का व कशासाठी केला याबाबत आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया। नमस्कार। मुळात घरचा आहेर वगैरे असं म्हणण्यापूर्वी मी असं सांगेल की आपण काम करत असताना जर आपल्या डोळ्याला एखादी चूक लक्षात येत असेल आणि ती महत्त्वाची असेल तर मग ती कोणाच्याही बाबत असली तरी ती मांडण्यात आली पाहिजे। आणि म्हणून आजचा जो पत्रकार परिषदेचा विषय होता की आपल्या अस्मितेचा जो भाग आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक, हे नुसते मराठ्यांचेच नव्हे तर 18 पगड जाती 12 बलुतेदार या सगळ्यांच्या अस्मितेचा भाग आहे, सगळ्या शिवप्रेमींचा भाग आहे, ह्या जनतेचा भाग आहे। आणि येणाऱ्या पिढीला निश्चित आपल्याला काय दिशा द्यायची हे प्रत्येक लोकप्रतिनिधी ज्या पद्धतीने काम करत असतो तर त्याचं कर्तव्य असतं। आणि संकल्पना या शब्दावर मी जो आक्षेप घेतला, मुळात हा शासकीय रचनेतला हा शब्द नाही। आणि म्हणून मला आज ह्या माध्यमातून सांगावंसं वाटलं। त्याचं कारण असं आहे की काल रात्री मला ह्या गोष्टीचं आज लोकार्पण आहे, मी त्या संदर्भात माहिती घेत होतो आणि माहिती घेताना अचानक उद्घाटनाची लोकार्पणाची तयारी होताना दिसली आणि म्हणून आपल्या माध्यमातून मला हे मांडण्याची गरज वाटली। भारत हा लोकशाही प्रधान देश आहे। लोकशाहीने मतदानाचा अधिकार जसा सर्वांना दिला आहे तसंच उमेदवारी दाखल करण्याचाही अधिकार दिलेला आहे। भारतीय जनता पार्टीकडून आपण इच्छुक आहात आणि त्यासाठीचा पत्रव्यवहार आपण वरिष्ठांकडे केला होता आणि तो मध्येच गायब झाला असा आरोप देखील आपण यापूर्वी केला आहे। तो कुणी गायब केला, का गायब झाला, कशामुळे गायब झाला, यामागचं कारण काय, तुम्हाला कोणाचा विरोध आहे का उमेदवारीला, याबाबत देखील आपलं स्पष्ट मत या ठिकाणी सांगावं। निश्चित सर्वात प्रथम मी हे सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना मी 2 टर्म शहराध्यक्ष व नगरसेवक पद आणि आत्ता सध्या विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी पार पडत आहे। आणि मी पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीचं एकनिष्ठ काम करत आहे आणि त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा वाटतं की आम्ही यापूर्वीचे आमदार केले, खासदार केले, त्यामध्ये सुद्धा आमचा काही सहभाग होता, त्या यंत्रणेतले आम्ही घटक होतो। आणि या अनुषंगाने आम्हालासुद्धा अपेक्षित आहे की कधीतरी आम्ही अशा निवडणुका लढवाव्या किंवा जनतेच्या समोर गेल्यानंतर आम्ही जे काम केलं त्या संदर्भात आमचं काय आम्ही करू शकतो किंवा काय नाही हे जनतेच्या प्रतिबिंबातून आम्हाला स्वतःला ओळखता येतं। आणि निश्चित कार्यकर्ता म्हणून मी माझी भावना वरिष्ठांकडे पोहोचवली आणि त्या प्रक्रियेत एक संघटनेची रचना असते, त्या रचनेच्या याच्यात जो प्रोटोकॉल असतो, कार्यक्रम घेतला जातो इच्छुक उमेदवारांचा। आणि इच्छुक उमेदवार मला माहीत आहे की शेवटी पक्षश्रेष्ठीच हे ठरवत असतात की कोणाला उमेदवारी द्यायची, बरोबर। आणि एक वेळा पक्षश्रेष्ठींनी ठरवलं की त्याच्यात कोणी हस्तक्षेप करत नाही किंवा ते सगळ्यांना मान्य असतं। परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एवढंच अपेक्षित असतं की विधानसभाची निवडणूक लढवण्याची माझी इच्छा आहे आणि ती माझी इच्छा मी प्रामाणिक काम करत असताना वरिष्ठांपर्यंत पोचावी आणि ती पोचली नाही किंवा पोचू दिली नाही हे मला कळालं। म्हणून त्या मागच्या माझ्या मुलाखतीत मी सांगितलं की कुठेतरी कृष्णेश्वर पाटील हे राज्यापर्यंत नाव पोचलं नाही पाहिजे, कदाचित असा त्यामागचा प्रयत्न असेल आणि म्हणून ते आमच्या नाव वरपर्यंत पोहोचू दिले नाही आणि ती प्रक्रिया त्या पद्धतीने असेल किंवा कोणी काही केलं असेल याबाबत तुमचं काय मत आहे? मुळात या बाबतीत कोणी काय हेतू ठेवून केला हे मी सांगणं आता अशक्य आहे। परंतु ही जबाबदारी जिल्हाध्यक्ष म्हणून आमचे जे जिल्हाध्यक्ष आहेत आदरणीय जळकेकर महाराज ही यांची होती
आणि त्यानंतर निरीक्षक म्हणून जे या ठिकाणी आलेले होते अनुपजी अग्रवाल, त्यानंतरची जबाबदारी त्यांची होती. निरीक्षकांनी तुमचे अर्ज गहाळ केले किंवा गोपनीय पाकिटं जी होती ती बेपत्ता केली असं तुमचं म्हणणं आहे का? त्या संदर्भात मला मिळालेल्या माहितीनुसार त्या दिवसाची जी प्रक्रिया झाली आणि त्या दिवसाची जे पाकिटं, बंद पाकिटांमध्ये आमचे नावं होते, ते पाकिटं आमच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी म्हणजे दिसले आणि म्हणून मला शंका आहे की आमचे नाव असल्याच्या भीती कारणाने वरपर्यंत आमचं नाव पोचू नये यासाठी ते पाकिटं गहाळ केल्याची शंका मला आहे. मुळात आता जे सगळीकडे विकास कामं सुरू आहेत, प्रत्येक ठिकाणी संकल्पना मंगेशदादा चव्हाण असं नाव लावलेलं आहे. आता तुम्ही या नावाला विरोध केला तर त्या ठिकाणच्या नावालाही तो विरोध झाला. साहजिकच हा विरोध भारतीय जनता पार्टीला आहे असं तुम्हाला वाटत नाही का? कारण की ते तुमच्या पक्षाचे आमदार आहेत. नाही, जे पक्षाचे जरी आमदार आहेत, पक्षात काम करत असताना योग्य वेळेस आमदारांना त्या वेळेस आम्ही त्यांचा सन्मान निश्चितपणाने दिलेला आहे. परंतु आजचा हा संकल्पना विषय यासाठी आला कारण की ते आमदार होण्यापूर्वी सभागृहात ह्या विषयाचा ठराव झालेला आहे आणि यात असंख्य लोकांच्या इच्छा, अपेक्षा आणि सहकार्य यात आहे आणि म्हणून कोणी एका व्यक्तीने संकल्पना म्हणून त्यास प्रसिद्धी द्यावी किंवा पुढच्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून असं घडावं हे मला चुकीचं वाटलं आणि म्हणून ते तुमच्यासमोर मांडण्याची इच्छा झाली आणि मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून आमच्या समस्त शिवप्रेमींपर्यंत पोहोचावं म्हणून मी ते तुमच्याकडे मांडले. काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील चाळीसगाव येथे आले होते. त्या ठिकाणी जाहीर सभेत त्यांनी आवर्जून सांगितलं होतं की संकल्पना हा शब्द कायद्यात नाही आणि ही पद्धत नाही बोलावायची. तर त्याच अनुसरून तुम्हाला कोणी सांगितलं आणि तुम्ही त्या अनुषंगानेच त्यांच्यावर आरोप तर करत नाही ना? निश्चितपणाने विरोधी गटाकडनं काही विरोधी गट असेल किंवा कोणी समाजात लोकप्रतिनिधी किंवा आपण वावरतो त्या ठिकाणी कोणी सांगितलं म्हणून मी बोलल अशातला मी कार्यकर्ता नाही. काय चांगलं काय वाईट हे निश्चितपणाने तुमच्यासारख्यांच्या सोबत राहून समाजात काम करत असताना या सगळ्या गोष्टी मला स्वतःला सुद्धा कळतात आणि म्हणून त्यांनी ते मांडलं तो त्यांचा भाग आहे. परंतु आजही मला तुमच्या माध्यमातून आत्ता कळतंय की त्यांनी ह्या विषयाला हात घातलेला आहे. परंतु संकल्पना हा शब्द कुठे नियमात नाही हे मला सुद्धा पूर्वीपासून माहीत आहे आणि म्हणून त्याकरिता जेथे समस्त देशाचं अस्मितेचं स्थान असलेलं चाळीसगावातलं त्या ठिकाणी तो शब्द लागतो म्हणून आमच्यासारख्या शिवप्रेमीला ते खटकलं आणि म्हणून मी आज हे तुमच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो, विनंती करतो की लोकार्पणाच्या पूर्वी त्यांनी संकल्पना हा शब्द काढून टाकावा. धन्यवाद. मोकळेपणाने तुम्ही आमच्यासमोर ही सगळी माहिती दिलेली आहे आणि तुमच्या भावना जनतेपर्यंत पोहोचवणं दैनिक पृथ्वीवर लाईव्हचं काम आहे. आपण आम्हाला आपला किमती वेळ दिला आणि आपल्यासमोर जे आम्हाला मांडलं त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद.